पाचोरा पोलीस विभागाची कामगिरी, बस स्थानकावर चोऱ्या करणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश, महिला होमगार्डची सतर्कता। पाचोरा बस स्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे खिसे कापणाऱ्या महिलांच्या टोळीला जेरबंद करण्यात पाचोरा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला मोठे यश आले आहे। या कारवाईत पोलीस 3 महिलांना आरोपी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 32,400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। नोव्हेंबर 2025 मध्ये वडगाव खुर्द येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक श्रावण ताराचंद पाटील हे पाचोरा बस स्थानकामध्ये बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातून 13,400 रुपये लंपास केले होते। या प्रकरणी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 303(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। दिनांक 23 फेब्रुवारी रोजी पाचोरा पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी राहुल शिंपी, शरद पाटील आणि श्रीराम शिंपी यांनी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की बस स्थानक परिसरात 3 संशयित महिला टिळहणी करत आहेत। माहिती मिळताच पथकाने सापळा रचून तिन्ही महिलांना ताब्यात घेतले। पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांनी त्यांची चौकशी केली असता महिलांनी गुन्ह्याची कबुली दिली। अटक करण्यात आलेल्या संशयित महिला आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत: निर्मला सुनील जोशी वय 33 राहणार गंगापुरी जामनेर, सोनाली गणेश विधाते वय 24 राहणार हिसोडा खुर्द जालना, हली मुक्काम कुंभारी जामने, उषाबाई तेजसराव एकनार वय 55 राहणार कुंभारी जामनेर। महिला पोलीस अंमलदारांच्या उपस्थितीत घेतलेल्या अंगझडतीत आरोपींकडे एकूण 32,400 रुपये रोख रक्कम मिळाले। पोलिसांनी पंचनामा करून ही रक्कम जप्त केली आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी करत आहेत। सदरची कारवाई पोलीस निरीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस निरीक्षक श्रीमती कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बाप्पू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार तसेच कर्मचारी राहुल शिंपी, अशोक हटकर, शरद पाटील, श्रीराम शिंपी, प्रियंका आहेर तसेच होमगार्ड सोनाली शशिकांत पाटील, कल्पना तानाजी निंबाळकर, संगीता मुरलीधर पाटील यांनी पार पाडली आहे। या कारवाईमुळे बस स्थानक परिसरातील चोरट्यांच्या घटनांना लगाम बसण्याची शक्यता असून प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे।